नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी, बी फार्म सर्वांच्या एक्झाम जवळ येत आहेत आणि बऱ्याचदा असं काय होतं की सगळ्या गोष्टींचे PDF बुक तुमच्याजवळ अवेलेबल नसतात. ऐनवेळी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं भेटत नसतात, काही क्वेश्चनचे आन्सर, काही पॉईंट क्लिअर झालेले नसतात. अशावेळी तुम्ही कशा पद्धतीनं काही जे स्टडी मटेरियल रिसोर्सेस आहेत कशा पद्धतीनं शोधू शकता आणि ChatGPT असेल किंवा यासारखे जे AI टूल आहेत त्याचा जास्तीत जास्त प्रभावी वापर करून कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकता, चांगले गुण मिळवू शकता, या बाबतीत आज बोलणार आहोत. लक्षात ठेवा, यामध्ये ज्या काही ट्रिक सांगणार आहे मी किंवा काही AI टूल सांगणार आहे तर हे तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी काही गोष्टी उपलब्ध नसतील त्यावेळेस फक्त वापर करायचा आहे. मेन सोर्स कुठल्याही गोष्टीसाठी हा तुमचा सिलॅबसच्या खाली दिलेले रेफरन्स बुकच नेहमी असतात. फक्त ज्यावेळेस तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतील, घरी असाल, कॉलेज लायब्ररीचा ॲक्सेस भेटत नसेल, अशावेळी या गोष्टी वापरू शकता. तर माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ChatGPTचा कशा पद्धतीनं चांगला इफेक्टिव्ह वापर करू शकता ते आपण बघूया. तर हे मी ChatGPTचं ॲप घेतलेलं आहे आणि या पद्धतीनं तुम्ही प्ले स्टोअरवरून ChatGPTचं ॲप वापरू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही Google Chromeमध्ये देखील ChatGPT असं सर्च केलं तरी ते वापरता येईल. आता यामध्ये बघा, तुम्हाला एखादा स्पेसिफिक टॉपिक आहे त्याच्यावरती नोट्स हव्या असतील, एखाद्या क्वेश्चनचा आन्सर हवा असेल तर तशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉम्प्ट टाकावं लागेल. आता या ठिकाणी बघा, मला प्रिस्क्रिप्शन या टॉपिकवरती 10 मार्क्ससाठी नोट हवी आहे. तर मी काय लिहील, गिव मी नोट ऑन प्रिस्क्रिप्शन टॉपिक आणि हा टॉपिक कुठला आहे तर हा टॉपिक आहे फर्स्ट इयर बी फार्म सेम 1चा, फर्स्ट इयर बी फार्म PCI सिलॅबस. ओके, तर अशा पद्धतीनं टाकल्यावरती हे तुम्हाला त्या टॉपिकवरती नोट्स लिहून देईल. ओके, आता या ठिकाणी सपोज एखादा पर्टिक्युलर क्वेश्चन आहे, हिस्ट्री बॅकग्राऊंड ऑफ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया, तर तो क्वेश्चन जसा आहे तसा तुम्ही टाईप केला अँड गिव मी आन्सर फॉर दिस क्वेश्चन असं म्हटलं तरी देखील त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहून येणार आहे. त्याशिवाय बऱ्याचदा असं होतं की एखादा टॉपिक हा आपल्याला अवघड असतो, एखादा टॉपिक आपल्याला समजलेला नसतो, तो देखील टॉपिक तुम्ही इझी लँग्वेजमध्ये समजून घेऊ शकता. तशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी प्रॉम्प्ट देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, सपोज या ठिकाणी तुमचा ॲनालिसिसचा एखादा पार्ट आहे, सपोज नॉन ॲक्वियस टायट्रेशन हा पार्ट आहे. नॉन ॲक्वियस टायट्रेशन पार्ट मला इझी लँग्वेजमध्ये समजून घ्यायचा आहे. एक्सप्लेन मी इन इझी लँग्वेज. आणि आता समजा तुम्हाला इंग्लिश तितकं फारसं समजत नाही आणि अशावेळी काही गोष्टी त्यांनी तुम्हाला मराठीत एक्सप्लेन कराव्या वाटत असेल तर असं सांगू शकता, एक्सप्लेन मी इन मराठी लँग्वेज फॉर टेक्निकल टर्म यूज इंग्लिश लँग्वेज. तर अशा पद्धतीनं प्रॉम्प्ट दिल्यावरती तुम्हाला तो टॉपिक समजावून सांगितला जाईल. आन्सर हवा असेल एखादं 5 मार्क्ससाठी 10 मार्क्ससाठी तसं देखील प्रॉम्प्ट टाकू शकता. तर जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही ChatGPT ॲप डाउनलोड करू शकता किंवा Google Chromeवरती देखील ChatGPT सर्च करून त्या पद्धतीनं प्रॉम्प्ट देऊ शकता. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही ChatGPTला जे इन्स्ट्रक्शन देता, ज्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो, प्रॉम्प्ट कशा पद्धतीनं देताय त्याच्यावरती तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स कसा येणार ते ठरतं. उदाहरणार्थ, एखादा तुम्ही स्पेसिफिक सब्जेक्टचा टॉपिक करताय आणि तुम्हाला स्पेसिफिक विशिष्ट बुकमधून किंवा स्पेसिफिक वेबसाईटवरून तुम्हाला किंवा स्पेसिफिक सिलॅबसनुसार माहिती पाहिजे तर त्या गोष्टी त्या ठिकाणी इन्क्ल्यूड करा. फॉर एक्झाम्पल, मला फार्मास्युटिकल मार्केटिंग मॅनेजमेंट या सब्जेक्ट संदर्भातल्या नोट्स हव्या आहेत तर मी काय टाकणार, बी फार्म सेमिस्टर 8 फार्मास्युटिकल मार्केटिंग मॅनेजमेंट आणि मला एखाद्या स्पेसिफिक रेफरन्स बुकचं नाव माहीत आहे ज्याच्या डिटेल्स ऑनलाईन जर अवेलेबल असतील किंवा असंही नाव जर त्या बुकचं टाकलं तर ते बुक तो सिलॅबस रेफर करून त्यानुसार ते तुम्हाला माहिती देईल जे की ऑथेंटिक असेल. पण लक्षात ठेवा, या ChatGPT किंवा AIवरती पूर्ण डिपेंड राहू नका. मेन सोर्स हा तुमचा बुकच कधी पण असतो. त्यानंतर ज्या पद्धतीनं ChatGPT वापरता तसंच तुम्ही गुगलचं जेमिनाय वापरू शकता. ठीक आहे, ते देखील पूर्णपणे फ्री आहे. ChatGPTला काही ठराविक लिमिट आहे पण जेमिनी पूर्णपणे फ्री आहे. ChatGPTला ठराविक मेसेजेस तुम्ही पाठवू शकता, जेमिनी पूर्णपणे फ्री आहे. ChatGPTचा एक फायदा आहे की ChatGPTला तुम्ही जे काही नोट्ससाठी इन्स्ट्रक्शन देताय त्यानुसार अगदी तुम्हाला PPT बनवून हवी असेल, वर्ड फाईल बनवून हवी असेल किंवा PDF बनवून हवी असेल ते देखील ते देतं. अगदी डाउनलोडची लिंक देखील तुम्हाला देत असतं. ठीक आहे, आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. सर्वजण जे विचारतात ते जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते कशा पद्धतीनं शोधायचे.
तर लक्षात ठेवा, MSPTचे जे काही डी फार्मचे जुने क्वेश्चन पेपर तुम्हाला शोधायचे आहेत, तर तसं प्रॉम्प्ट किंवा गुगल क्रोमवरती तसं शोधा MSBT मॉडेल आन्सर SY डी फार्म. तर असं सर्च केलं तर या पद्धतीनं ज्या वेगळ्या वेगळ्या वेबसाईट आहेत, तर त्या वेबसाईटवरती ते अवेलेबल असतात. किंवा पहिली जी वेबसाईट आहे MSBT डी फार्म मॉडेल आन्सर पेपर, ह्या ज्या वेबसाईट येतात त्याच्यावरती गेलात तर फ्रीली तुम्हाला त्या ठिकाणी PDF डाउनलोड करता येतील. आता थोडं ज्यांच्या वेबसाईट आहेत त्या अर्निंगसाठी त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज पण येत असतात, पण आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला या ठिकाणी जे काही मॉडेल आन्सर आहेत त्याच्या PDF इझिली मिळून जातील. असं सर्च करा. बरेच जण म्हणतात की सर आम्हाला भेटत नाही. आता लक्षात ठेवा, सेकंड इयर डी फार्म याच्यावरती मी क्लिक केलं तर इथं मला जे काही डी फार्मचे मॉडेल आन्सर आहेत MSBTचे ते सर्व मिळून जाणार आहेत. मी खाली डाउनलोड देखील करू शकतो. इथे बघा डाउनलोडचा ऑप्शन देखील आहे. ठीक आहे. आणि या सर्व ज्या काही महत्त्वाच्या लिंक आहेत जिथं तुम्हाला पेपर मिळतील त्याच्या लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सिमिलरली ज्या पद्धतीनं मी डिप्लोमाचं MSBTचं सांगितलं, सेम प्रॉम्प्टिंग तुम्ही DBATU युनिव्हर्सिटीचं स्पेसिफिक सेमिस्टर स्पेसिफिक सब्जेक्टचं टाकून देखील देऊ शकता. आणि याच पद्धतीनं तुम्ही ChatGPTला देखील प्रॉम्प्टिंग देऊन सांगू शकता की मला अशा रिसोर्सेसचे लिंक द्या की ज्या ठिकाणी मला DBATU युनिव्हर्सिटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा मॉडेल आन्सर मिळतील. तर काय आहे, हल्ली इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी खूप इझिली मिळतात. AI टूलमुळं सगळ्या गोष्टी इझिली मिळतात. फक्त तुम्ही ते प्रॉम्प्टिंग कशा पद्धतीनं देता, त्याला इन्स्ट्रक्शन्स कशा पद्धतीनं देता, या सगळ्या गोष्टींनुसारच पुढच्या गोष्टी ठरत असतात. तर या गोष्टींचा व्यवस्थित वापर करा. जी काही माहिती मिळेल त्याचं परत एकदा खात्री करत चला, कारण बुक हाच ऑथेंटिक सोर्स असतो. जेव्हा तुमच्याकडे बुक अवेलेबल नसतील, घाई गडबडीमध्ये एखादा आन्सर भेटत नाही, अशा वेळी फक्त या गोष्टी वापरू शकता. या गोष्टींचा गैरवापर करू नका. प्रत्येक गोष्ट AI टूल ChatGPT जेमिनाय याच्यावरती शोधू नका, कारण त्यामुळं काय होतं, आपली विचार करण्याची शक्ती थोडीफार कमी होते. कारण हल्ली आपण काय करतो, एखादा क्वेश्चन कुणी विचारला किंवा एखादी गोष्ट आठवत नसेल तर सरळ गुगल करतो किंवा ChatGPTवरती शोधतो. तर इतकंही या गोष्टींवरती डिपेंड राहू नका. सांगायचा उद्देश एवढाच होता की तुमच्याजवळ बुक्स नसतील, लायब्ररीमध्ये जाणं शक्य नसेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गुगल क्रोम असेल किंवा ChatGPT जेमिनाय असेल, या गोष्टींचा वापर करून कशा पद्धतीनं नोट्स, त्याशिवाय बुक्स वगैरे शोधू शकता, माहिती शोधू शकता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं शोधू शकता. ChatGPT जेमिनायला देखील तुम्ही प्रॉम्प्ट देऊन जे काही PYQसाठी वेगळे रिसोर्सेस आहेत त्यांच्या लिंक देखील डिरेक्टली मागवू शकता. आशा करतो ही दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल, काही याचा फायदा झाला असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमचे मित्रमंडळी आहेत जे डी फार्म बी फार्मला असतील त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.